आपण हत कशा पायी आलो हायजी? बानू, आपण तिघांनी कुठल्या तरी क्षणी एकत्र यावं अशी माझी इच्छा होती आणि खूप काळानंतर त्या इच्छेप्रमाणे घडत आहे. पर देवा, हे समजा घडायला इतकं दिस का लागलं? बानू, तू जेजुरीत आलीस आणि तुम्हा दोघींमधल्या फार मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली. दैवी शक्तींमुळे मी ते त्या क्षणी थांबू शकलो असतो, पण नाही. बानू, ह्या प्रवासात तू खूप काही मिळवलं आहेस. मी चंदनपुरीतील पाहिलेली बानू आणि आता ह्या क्षणी मी जी बानू पाहत आहे यामध्ये फार अंतर आहे. वय देवा, मी काल जो विचार करत होते तो आज नव्यानं कळतो आहे मला. आणि देवा, तुम्ही म्हणला तसं ही बानू पार बदलली आहे बघा. पण बानू, आपल्याला इथेच थांबायचं नाही. आपल्याला याही पुढे जायचे आहे. जे अंतिम सत्य आहे, जे अति सुंदर आहे, ते तुला प्राप्त करायचं आहे. आता तुझी म्हाळसे बरोबर जी भेट होणार आहे ती भेट तुला तुझ्या प्रवासाच्या अंतिम चरणापर्यंत घेऊन जाणार आहे. कसंही का असे ना, आज ते तिघं एकत्र येऊन बोलणार आहेत, हे महत्वाचं आहे. हो, आणि तेही या जेजुरी गडावर. पायथ्याला वाड्यावर जायचं जेव्हा श्री म्हाळसादेवींनी सांगितलं तेव्हा मला ठाऊकही नव्हतं की श्री म्हाळसादेवींच्या मनात अशी काही योजना असेल की बाणाईच गडावर येईल. त्यांनी मला पूर्वकल्पना दिली होती, त्यामुळे मला ठाऊक होतं त्यांचं बानूवर नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच त्या हे सारं करतायत. परंतु परिस्थिती पहा, आज आपण सोडून गडावर कोणालाही ठाऊक नाही की बाणाई गडावर आहे. तुम्ही बानूला शक्तिपीठांबद्दल सांगणार आहात असं म्हणालात. होय. हे कार्य लवकरात लवकर कसं होईल ह्या क्षणी तुम्ही त्याचा विचार करता आहात याची मला कल्पना आहे. कारण ते तसं घडणं हे आवश्यक आहे. बानूला आत्मज्ञान व्हावं ह्यासाठी तू प्रयत्न करतच आहेस. सर्वजण प्रयत्नशील आहे, पण बानू मात्र अजूनही संभ्रमातच आहे. पण यातून बानूला काहीतरी कळेल याच्यात काही शंका नाही. काय झालं? बानूला त्या शक्तीपीठांबद्दल सांगताना मला ते सारं पुन्हा आठवेल. दक्षाने केलेल्या अपमानामुळे क्रोधित झालेल्या सतीने आपल्या देहाचा त्याग केला आणि त्याचे परिणाम साऱ्या सृष्टीवर झाले. ते घडणं स्वाभाविकच होतं. प्रजापती दक्ष यांनी भगवती देवींची आराधना केली
आणि त्यांनी भगवती देवींना विनंती केली की त्यांच्या घरी भगवती देवींनी कन्येच्या रूपाने जन्म घ्यावा. आणि ती मान्य देखील झाली. पण त्यावेळी देवीने त्यांना सांगितलं की माझा जर अवमान झाला तर मी देहाचा त्याग करेन. होय, ती घटना घडणारच होती. त्यावेळी मी सतीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझे देखील ऐकले नाही. जे परमनियतीने लिहून ठेवलं आहे ते घडल्या वाचून राहणार नाही, हेच अंतिम सत्य आहे. आणि याबद्दल बानूला कळायलाच हवं. त्या शक्तिपीठांबद्दल जाणून घेताना एक क्षण असाही येईल की बानूला तिच्या गतजन्माच्या रूपाबद्दल काही दिव्य संकेत देखील मिळतील. हे सारं घडताना बानूने त्याकडे ध्यान देणं, लक्ष केंद्रित करून ठेवणं आवश्यक आहे. आणि ते तसंच घडेल, कारण या शक्तिपीठांचा महिमा ऐकताना तिला देखील भारावल्यासारखं होईल. त्यातून ती सूक्ष्म देहाने जाणार आहे आणि तिचा शुभ लहरींशी संपर्क देखील होईल. ह्या रात्रीच्या प्रहरी जेजुरी गडावरून जात असताना शक्तिपीठाबद्दल सांगताना ब्राह्म मुहूर्तावर दिव्य शक्ती, अदृश्य शक्ती, चेतना यांची भेट व्हावी असं माझ्या मनात आहे. मला आता निघायला हवं, कारण बानूला ह्याबद्दल काहीच कल्पना नाही. हो, येतो. देवी, तुम्ही? शुभम भवतु. तुम्ही अजून जाग्याच हायसा व्हय? हो, श्री खंडेराय तुला शक्तिपीठांवर घेऊन जाणार आहेत, म्हणून तुला शुभाशीर्वाद द्यायला आले. म्हणजे देव स्वतः मला घेऊन जाणार आहेत व्हय? हो, ते कुठल्याही क्षणी आता इथे येतीलच. देवी, तुम्ही सांगता हायसा, पर मला तर खरंच वाटणं झालं आहे. हो, खरं तर तसंच घडतं आहे. श्री खंडेराय स्वतः तुला अशा पवित्र स्थानांवर घेऊन जाणार आहेत. ही एक अद्भुत गोष्ट आहे. वयजी, पर देवासनी माझ्या पायी उगा कष्ट. हो, परंतु श्री म्हाळसा देवींचेही ह्यावेळेस आभार मानायला हवेत तुला. त्यांच्यामुळेच हे सगळं घडतं आहे. वयजी, त्यांनी मला हाता आणलं नसतं तर हे समजा घडलंच नसतं बघ. त्यामुळे आता त्यांच्याविषयी मनात राग ठेवू नकोस. नाही जी. आणि आता श्री खंडेरायांसोबत असताना इतर कुठलाही विचार करू नकोस, कारण हे सगळं करण्यामागे खूप मोठा विचार आहे. आजपर्यंत तुला सहाय्य व्हावं म्हणून जे जे प्रयत्न झाले त्यातला हा एक मोठा प्रयत्न आहे, ह्याचा विसर पडू देऊ नकोस. मी हे ध्यानात ठेवल जी. बानू, आता मी तुला त्या शक्तिपीठांबद्दल सांगणार आहे, त्यांची ओळख करून देणार आहे. तू गतजन्मात कोण होतीस, या शक्तिरूपांशी तुझा काय संबंध होता, हे तुला नव्याने जाणवू लागेल. आणि म्हणूनच मी तुला तिथे घेऊन जाणार आहे.